कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अक्कलकोटवरून तुम्ही लवकरच मुंबईला जाणार आहात। हो, तिथे बायको आहे तुमची। हो. तिचं नाव काय? अमृता देशमुख। अमृता देशमुख, बरोबर आहे। तिथं ते नाटकात पण काम करते, बरोबर आहे। काय ते आपलं नियम व अटी लागू। नियम व अटी लागू। तुम्हाला कुठले कुठले नियम त्यांनी लावले? भरपूर नियम आहेत। काय भरपूर काय काय नियम आहेत लवकर सांगा। एकतर म्हणजे बेसिक सांगायचे झाले तर शिस्त असली पाहिजे। झोपण्याच्या वेळा, त्यानंतर उठण्याच्या वेळा, व्यायामाच्या वेळा ह्या कंपल्सरी पाळल्या गेल्या पाहिजे। मी तिला सांगितलं हे सगळं जे काय ते तुला करायचं आहे म्हटलं, मी यात कुठलाही त्यांच्या स्वभावात कुठला बदल व्हायला पाहिजे? नाही, मला वाटत आहे सर अजून तरी तिच्यात कुठला बदल घडला पाहिजे अजून स्वभावात तरी नाही. स्वभावात। हो, त्यांच्या स्वभावातली किंवा त्यांच्या वागण्यातली अशी कुठली गोष्ट आहे जी वर्षभरात तुम्हाला खटकली? 5 गोष्टी त्यांच्या स्वभावातल्या बदलायच्या आहेत, पटकन सांगा। एक म्हणजे तो तापटपणा कमी करायचा दुसरं? दुसरं म्हणजे तिने थोडंसं अजून ॲडव्हेंचरस झालं पाहिजे, आळस केला नाही पाहिजे कुठे जर आळशी आहे। 2 तिसरं म्हणजे माझी अशी अजिबात इच्छा नाही की तिने पूर्णपणे स्वयंपाक शिकावा। 4 काय लवकर सांगा। त्यानंतर तिने गाडी शिकली पाहिजे, तडक। तिला गाडी येत नाही, ती सतत तुम्हाला कुठेही घेऊन जाते गाडी चालवत। 4 व्हीलर तिने शिकली पाहिजे। ही इच्छा झाली, अपेक्षा झाली, बदल आहे हा। तिने कंटाळा करते त्याच्यासाठी। 4 लवकर 10 तिने प्रोक्रॅस्टिनेट नाही केलं पाहिजे गोष्टी। हे ऐकल्यावर काय प्रतिक्रिया असेल माहित नाही। तिचा चेहरा तुम्ही ऐका, आता आता एपिसोड बघताना तिचा चेहरा अख्खा ब्लँक असणार आहे। वहिनी, मी क्षमा मागतो, जाहीररित्या झी मराठीवरून आज देवा प्रसाद ज्या पद्धतीने व्यक्त झाले त्यात त्यांची भावना कुठलीही वाईट नव्हती, पण मनात जे साठलेलं होतं ते स्वामींचरणी येऊन त्यांनी आता बाहेर काढलेलं आहे। तुमच्या मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? प्रत्येक गोष्टीत मला इन्स्ट्रक्ट करत राहतो। अच्छा, ही गोष्ट कर, ही गोष्ट नको करू। तर मला असं वाटतं सल्ले की देणं ते कमी करायला पाहिजे। हो, बस एवढंच आहे, बाकी काहीच नाही। बाकी काही नाही। सर का 5 पाच नाहीच आहे, दादा कुठून आणू? म्हणजे हा कार्यक्रम माऊलींचा आहे ना आमच्या, त्यामुळे त्यांना थोडंसं असं थोडा डिस्काउंट। पण एकदा मी आजच सांगतो, लवकरच आपण अमृता वहिनींबरोबर प्रसादना भेटणार आहोत याच कार्यक्रमात। वा वा. आणि मला तेव्हा अनेक मनातले प्रश्न आहेत जे मी त्यांना विचारू शकलेलो नाही, ते नक्की विचारेन। पण आता पारू या मालिकेत तुम्ही 80-85 जणांचं युनिट एकत्र काम करता। मायबाप रसिक प्रेक्षक तुमच्यावरती प्रचंड प्रेम करतात। अत्यंत निरागस अशी पारू, तिचा तो पहिला प्रोमो आजही नजरेसमोरून आमचा गेलेला नाही, किंवा आदित्यचं येणं, हेलिकॉप्टरमधून येणं आणि त्याचं ते उतरणं, हे सगळं प्रेम झी मराठी कायमच करत आले। थँक्यू। कसं वाटतंय हे सगळं करत? मला तर खूप मस्त वाटतंय, कारण मी जेवढं झी मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना जितकं मी थँक्यू म्हणेन तितकं कमी आहे। कारण एकदम शॉर्ट पिरियडमध्ये आम्हाला भरपूर प्रेक्षकांचं प्रेम मिळालं, खूप आम्ही घराघरात पोहोचलो। हे फक्त शक्य झाले ते झी मराठीमुळे, कारण की खरंच जे प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज होतात, ज्या ज्या ठिकाणी आम्हाला घेऊन नेलं जातं, प्रत्येकजण आम्हाला पारू, आदित्य या नावाने हाक मारतात, ते आम्हाला खूप भारी वाटतं। त्यामुळे मला खरंच अक्कलकोटला येणं झालंय कधी यापूर्वी? मी एकदा डान्स करायचे मी, त्यामुळे मी डान्सच्या शोच्या निमित्ताने मी आले होते एकदा, 5वी-6वीत असेल मी तेव्हा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।